स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण त्यांच्या प्रवेशाला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगांनी ऐनवेळी विरोध केला आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकला नाही. अशा प्रकारचं विधान माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. आता पृथ्वीराज बाबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल, राजकारणातल्या इतिहासाबद्दल एखादं विधान करावं आणि त्याबद्दल महाराष्ट्रात चर्चा होऊ नये असं अजिबात होत नाही. आणि त्यामुळं पृथ्वीराज बाबांच्या या विधानाबद्दल महाराष्ट्रभरात चर्चा व्हायला लागली आणि काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, सगळीकडच्या राजकीय वर्तुळामधून त्याबद्दल प्रतिक्रिया यायला लागल्या. आता त्यावेळी मी तर पत्रकारितेत नव्हतो किंवा मला तर राजकारण कळत नव्हतं, मी लहानच होतो. त्यामुळे त्यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या निकटवर्ती असलेल्या काही पत्रकारांना किंवा त्यावेळी सक्रिय पत्रकारितेत असलेल्या काही पत्रकारांशी मी चर्चा केली आणि त्यांच्याशी संवाद केल्यानंतर गोपीनाथ मुंडेंच्या या कथित प्रवेशाबद्दल मला अनेक माहित्या मिळाल्या. म्हणजे गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये का प्रवेश करणार होते किंवा त्यांची भाजपमध्ये अशी काय घुसमट होत होती की ज्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागणार होता, किंवा मनमोहन सिंगांची याबद्दलची भूमिका काय होती, सोनिया गांधींची याबद्दलची भूमिका काय होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना या बाबतीत नेमका काय सल्ला दिला होता. या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा जो दावा केला होता त्या दाव्यात कितपत तथ्य असं तुम्हाला वाटतं ते मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची भाजपमध्ये प्रचंड घुसमट होत होती आणि एका पॉइंटला येऊन त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला होता. आणि एवढंच नाही तर अहमद पटेल आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांनी काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चा सुद्धा केली होती. आता विशेष म्हणजे या चर्चेला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींची सुद्धा परवानगी मिळाली होती आणि गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार होता. पण माजी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंगांनी हा प्रवेश थांबवला. एवढंच नाही तर गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस केंद्रात मंत्रीपद सुद्धा देणार होतं आणि ही सगळी चर्चा पूर्णत्वास आल्यानंतर त्यांचा प्रवेश हा फिक्स झाला होता. पण तेवढ्यातच मनमोहन सिंगांनी दुसऱ्या पक्षाचा खासदार फोडून त्याला थेट केंद्रीय मंत्री करण्याला विरोध केला आणि त्यामुळं गोपीनाथ मुंडेंचा प्रवेश रखडला. अशा प्रकारचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातच गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये चालले होते का किंवा त्यांचा काँग्रेसमधला प्रवेश निश्चित झाला होता का याबद्दल चर्चा व्हायला सुरुवात झाली किंवा वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून त्याबद्दल प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. आता या विषयाबद्दल मला फारशी काही माहिती नव्हती, म्हणजे त्याबद्दलच्या फक्त चर्चाच मी ऐकल्या होत्या. पण त्याबद्दलची ऑथेंटिक माहिती मिळवण्यासाठी मी त्या काळी सक्रिय असलेल्या आणि गोपीनाथ मुंडेंशी जवळीक असलेल्या काही पत्रकारांशी संवाद साधला. तर गोपीनाथ मुंडेंच्या त्या कथित काँग्रेस प्रवेशाबद्दल त्या ज्येष्ठ पत्रकारांनी मला जी माहिती दिली ती माहिती समजून घेण्यासाठी भाजपच्या अंतर्गत असलेलं तत्कालीन राजकारण आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यामुळे आधी आपण ते राजकारण समजून घेऊ. तर गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे महाराष्ट्र भाजपचे त्यावेळी वलय असलेले आणि सर्वात मोठे नेते होते. म्हणजे महाराष्ट्र भाजप म्हणजेच गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन, आणि प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे म्हणजेच महाराष्ट्रातली भाजप, असं समीकरण महाराष्ट्राच्या भाजपमध्ये होतं. आणि त्यामुळं गोपीनाथ मुंडे असतील किंवा प्रमोद महाजन असतील, या दोन्ही नेत्यांचं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रचंड वजन होतं. विशेष म्हणजे एकेकाळी प्रमोद महाजनांना भावी पंतप्रधान म्हणून पाहिलं जात होतं. म्हणजे त्यांचं दिल्लीत तेवढं स्टेचर होतं, तेवढं वजन होतं. आणि दिल्ली भाजपमध्ये प्रमोद महाजनांचं हे वजन असल्यामुळंच आणि प्रमोद महाजनांचे आणि गोपीनाथ मुंडेंचे अतिशय चांगले संबंध असल्यामुळं गोपीनाथ मुंडेंचं महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्वाचं स्थान होतं. पण प्रमोद महाजनांचं निधन झालं आणि गोपीनाथ मुंडेंचा दिल्लीशी संपर्क ठेवणारा दुवाच नष्ट झाला आणि त्यामुळं दिल्लीच्या राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडेंची गोची व्हायला सुरुवात झाली. आणि त्याचाच परिणाम म्हणून गोपीनाथ मुंडेंना महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा कॉर्नर केलं जायला लागलं. आता गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांचं युग ज्यावेळी भाजपमध्ये होतं त्यावेळी भाजपमधल्या अनेक नेत्यांना त्यांनी दुखावलं होतं किंवा अनेक नेत्यांना आडगळीमध्ये सुद्धा टाकलं होतं. आणि त्यापैकी अतिशय महत्वाचं नाव म्हणजे नितीन गडकरी.
आता नितीन गडकरींचे संघाशी अतिशय चांगले संबंध होते, पण मुंडे महाजनांच्या एकत्रित ताकदीपुढे नितीन गडकरी हे भाजपमध्ये काहीशे आडगळीत पडल्यासारखे किंवा काहीशे कॉर्नर झाल्यासारखे दिसत होते. पण ज्यावेळी प्रमोद महाजनांचं निधन झालं आणि गोपीनाथ मुंडे एकटे पडले, आता गोपीनाथ मुंडेंचे स्पर्धक असलेले नितीन गडकरी हे राष्ट्रीय अध्यक्षपदी बसले आणि त्यामुळं महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हे अनकम्फर्टेबल झालेले आपल्याला बघायला मिळतात किंवा त्यांची पक्षांतर्गत घुसमट व्हायला सुरुवात झाली. म्हणजे ज्यावेळी एखादा व्यक्ती हा राष्ट्रीय अध्यक्षपदी जातो किंवा केंद्रात एवढ्या मोठ्या पदावर जातो, त्यावेळी त्या व्यक्तीचं पक्षांतर्गत वजन वाढलेलं असतं आणि तो पक्षांतर्गत स्वतःच्या समर्थकांना ताकद देत असतो आणि ही ताकद दिल्यामुळंच गोपीनाथ मुंडेंचे पक्षांतर्गत जे समर्थक होते त्या समर्थकांची गोची व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळं गोपीनाथ मुंडेंची महाराष्ट्राच्या राजकारणात आणि एकंदरीत भाजपच्या अंतर्गत घुसमट व्हायला सुरुवात झाली. आता एक काळ असा आला की ही घुसमट प्रचंड वाढली आणि त्या घुसमटीतूनच आपण आता भाजपमध्ये राहिलो तर आपलं काही राजकीय भवितव्य असणार नाही, हा निर्णय गोपीनाथ मुंडेंनी घेतला आणि त्यांनी काँग्रेस प्रवेशासाठी हालचाली सुरू केल्या. त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांशी संपर्क साधला, त्यांनी अहमद पटेलांशी चर्चा केली आणि या दोन नेत्यांशी चर्चा केल्यानंतर या दोन नेत्यांनी सोनिया गांधींच्या कानावर ही गोष्ट घातली. सोनिया गांधींनी सुद्धा गोपीनाथ मुंडेंच्या या प्रवेशाला हिरवा कंदील दिला आणि गोपीनाथ मुंडेंच्या अटीनुसार त्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन त्यांना काँग्रेसमध्ये घ्यायचं हा निर्णय पक्का झाला. पण या विषयाबद्दल तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंगांना कळवण्यात आलं नव्हतं आणि पृथ्वीराज बाबांनी किंवा अहमद पटेलांनी ही गोष्ट मनमोहन सिंगांच्या कानावर घातली. पण मनमोहन सिंगांनी एखादा दुसऱ्या पक्षातला खासदार हा फोडून आपल्या पक्षात घ्यायचा आणि त्याला केंद्रीय मंत्री करायचं, या गोष्टीला विरोध दर्शवला. कारण मनमोहन सिंग हे अकॅडमिक व्यक्ती होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या तत्वाला जास्त महत्व दिलं आणि सोनिया गांधींना त्यांनी थेटपणे संपर्क करून आपल्याला हा प्रवेश मान्य नाही किंवा एखाद्या व्यक्तीला असं फोडून आपल्या पक्षात घेऊन केंद्रीय मंत्री करायचं, याला माझा विरोध आहे, हा विरोध थेटपणे कळवला. आणि मनमोहन सिंगांच्या या विरोधामुळं सोनिया गांधी असतील, अहमद पटेल असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी गोपीनाथ मुंडेंचा प्रवेश हा रद्द केला आणि त्यामुळं गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकला नाही. आता गोपीनाथ मुंडेंच्या या प्रवेशाला फक्त मनमोहन सिंगांचाच विरोध होता असं नाहीये, तर शरद पवारांनी सुद्धा तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊ नका असा सल्ला गोपीनाथ मुंडेंना दिला होता, असं मला त्या ज्येष्ठ पत्रकारांनी सांगितलं. आता गोपीनाथ मुंडेंना शरद पवारांनी हा सल्ला का दिला होता, तर शरद पवारांच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर काँग्रेसमध्ये गेले तर तुम्हाला तुमची आयुष्यभर जपलेली विचारधारा ही सोडून द्यावी लागेल आणि त्यामुळं वयाच्या या टप्प्यावर तुम्ही एका वेगळ्या विचारधारेसोबत मॅच करून घेऊ शकाल का, हा प्रश्न शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना विचारला. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं सगळं राजकारण ते मला विरोध करण्यातून म्हणजे शरद पवारांना विरोध करण्यातून उभं राहिलंय आणि तुम्ही जर काँग्रेसमध्ये गेले तर काँग्रेसची आणि आमची आघाडी आहे, त्यामुळं तुम्ही काँग्रेसमध्ये गेल्यानंतर माझ्यावर टीका करू शकणार नाहीत आणि तुमच्या राजकारणाचा जो आधारभूत घटक आहे किंवा तुमच्या राजकारणाला तुम्हाला ग्लॅमर मिळवून देणारा जो घटक आहे तो म्हणजे शरद पवार या नावाला केलेला विरोध, तो विरोध तुम्हाला पुढे करता येणार नाही आणि त्यामुळं तुमची जी पॉप्युलॅरिटी आहे ती पॉप्युलॅरिटी कमी होऊ शकते आणि त्यामुळं तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊ नका असा सल्ला शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना त्यावेळी दिला होता. आता गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमध्ये येऊ नये असं फक्त मनमोहन सिंगांना किंवा शरद पवारांनाच वाटत होतं का, तर तसं अजिबात नाहीये. मनमोहन सिंग आणि शरद पवारांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र काँग्रेसमध्ये असा आणखी एक नेता होता ज्या नेत्याला गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये यावेत असं अजिबात वाटत नव्हतं आणि तो नेता म्हणजे विलासराव देशमुख. आता तुम्ही म्हणाल की मराठवाड्याच्या राजकारणामध्ये विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांना दो हंसों का जोडा म्हणून बघितलं जातं किंवा त्यांच्या मैत्रीसारखी मैत्री कुणाची नव्हती असं सांगितलं जातं किंवा पक्षाच्या विरहित म्हणजे पक्षभेद बाजूला ठेवून दोन मित्र कसे असावेत याबद्दलचं उदाहरण म्हणून त्या दोघांकडे बघितलं जातं. मग विलासराव देशमुख हे गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध का करतील, तर त्याचं कारण म्हणजे आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे गोपीनाथ मुंडे हे बीड जिल्ह्यातले आणि
विलासराव देशमुख हे लातूर जिल्ह्याचे, त्यामुळे आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये लोकांशी कनेक्ट असलेला किंवा महाराष्ट्रभरात मास बेस असलेला आणि लोकांना खिळवून ठेवेल अशी ओघवती भाषण शैली असलेला लोकनेता जर आपल्या पक्षात आला तर तो आपल्या वर्चस्वाला धक्का ठरू शकतो किंवा आपल्याला स्पर्धक म्हणून पक्षात उभा राहू शकतो, असं विलासराव देशमुखांना वाटलं आणि त्यामुळं विलासराव देशमुखांनी गोपीनाथ मुंडेंच्या भाजप प्रवेशाला छुपा विरोध केला असं सांगितलं जातं. आता या सगळ्या कंगोऱ्यांमुळं म्हणजे मनमोहन सिंगांच्या विरोधामुळं, शरद पवारांच्या सल्ल्यामुळं आणि विलासराव देशमुखांच्या छुप्या विरोधामुळं गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेस प्रवेश हा त्यावेळी टळला आणि तो टळला, तो कायमचाच टळला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर याबद्दलची आणखी काही माहिती तुम्हाला आहे का ते मला सांगा, किंवा त्या ज्येष्ठ पत्रकारांनी मला जी माहिती दिली किंवा पृथ्वीराज चव्हाणांनी जे स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट तुम्हाला पटतं का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.